देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव येथे स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आकाश पाटील कोकणे यांचे आमरण उपोषण आज चौथ्या दिवशी सुरू आहे। मागील 1.5 वर्षापासून ग्रामस्थांकडून स्मशानभूमीसाठी सातत्याने मागणी करण्यात येत असतानाही अद्याप प्रशासनाकडून या प्रश्नावर ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही। गावातील अंत्यविधीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आकाश पाटील कोकणे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही मागणीबाबत ठोस निर्णय किंवा प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन निपाणी सावरगावसाठी स्मशानभूमीची जागा निश्चित करून आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे। चौथ्या दिवशीही उपोषण सुरू असल्याने प्रशासन आता कोणता निर्णय घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। स्टार मराठवाडा माझासाठी केएम शेख केरूरकर। आज उपोषणाचा चौथा दिवस। आज निपाणी सावरगाव या ठिकाणी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, नायब तहसीलदार व ग्रामसेवक, तलाठी सर्व आले असता कसलेच ठोस पर्याय दिलेले नाहीत आणि थातूर मातूर माहिती दिलेली आहे। प्रोसेसमध्येच आहे असेच सांगत आहेत, पण अद्याप कसल्याही प्रकारचं स्मशानभूमीचा मार्ग निकाली लागलेला नाही आणि त्यांनी त्यांच्या हातात तर नाहीच म्हणतात, मुळात कलेक्टर साहेबांकडे आहे, पण कलेक्टर साहेबांशी चर्चा करून द्या म्हणजे कलेक्टर साहेबांशी चर्चासुद्धा करून देत नाहीत आणि कॉलसुद्धा करत नाहीत। आम्ही त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहोत, आम्हाला त्यांना कॉल करायचा अधिकार नाही आणि उपजिल्हाधिकाऱ्याला करा म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्यालासुद्धा वरिष्ठ अधिकारी आहेत, आम्हाला करायचा अधिकार नाही। तहसीलदार साहेबांना करा म्हणजे वरिष्ठ अधिकारी आहेत, आम्हाला करायचा अधिकार नाही असेच उत्तर दिलेत। हेच निवेदन घ्या, जर ह्याच्यातच काही उपोषण माघार घ्या येते तर तसं घ्या, नाहीतर याच्याहून आम्ही काही करू शकत नाही। ही प्रोसेस आहे, हे प्रोसेसच्याच माध्यमातून होईल, पण ठोस आश्वासन देता येणार नाही असे सर्व अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। जय महाराष्ट्र।